प्रचाराला कोणताही मुद्दा नसल्याने विरोधकांनी घटना बदलणार असा चुकीचा प्रचार सुरू केला असला तरीही घटना कोणालाही बदलता येणार नाही. मोहन अवसरमल यांचे प्रतिपादन. मोदी सरकारच्या काळात देशात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्यामुळे विरोधकांना विकासावर बोलण्यासाठी काहीही शिल्लक राहिले नसल्याने कोणता तरी विषय घ्यायचा आणि जनतेमध्ये असंतोष निर्माण करायचा. म्हणून विरोधक येत्या निवडणुकीत जर महायुती सत्तेत आली तर घटना बदलतील असा कांगावा आणीत जनतेची निवडणुकीच्या तोंडावर दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु घटना बदलणं कुणालाही शक्य नसल्याने प्रत्येक मतदार आपल्या विकासासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनाच भरघोस मतांनी निवडून देतील आणि नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले 400 पारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचे हात बळकट करणार असून शिवसेनेला मतदान करतील असे वक्तव्य ज्येष्ठ नगरसेवक मोहन अवसरमल यांनी केले आहे. आपल्या देशामध्ये लोकसभेचे इलेक्शन होत असताना मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षात जी विकास कामं केली, जी देशाची प्रगती केली, त्या प्रगतीवर न बोलता आपला देश मागे गेला अशा प्रकारची वरड काँग्रेसने या ठिकाणी चालू केली आहे. त्यांना विकास दिसत नाही, विकासाबद्दल बोलणार नाहीत, कारण विकास हा आरोग्य झालेला आहे. आपण जर पाहिलं तर या देशामध्ये हजारो किलोमीटरचे रस्ते तयार झाले, रेल्वे गाड्या चालू झाल्या, मिनी ट्रेन झाल्या. हे सगळं होत असताना काँग्रेसला त्यावर न बोलताना, विरोधकांना त्यावर न बोलताना समाजाचं लक्ष वेगळ्या ठिकाणी वेधण्यासाठी जे विषय सामान्य लोकांचे संबंधित नाहीत ते लोकांच्या फायद्याचे असे विषय पुढे आणणं आणि मोदी साहेबांविषयी द्वेष निर्माण करण्याचं काम ही मंडळी करत आहेत. या इलेक्शनच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलं की यावेळेला जर मोदी सरकार परत आलं तर घटनेमध्ये बदल करतील, घटना बदलतील. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की घटना बदलणं हे सरळ साधं सोपं काम नाही आणि खुद्द प्रधानमंत्री महोदयांनी सुद्धा मान्य केलं की घटना बदलण्याचा प्रश्नच येणार नाही आणि ते माझं काम नाही आणि आमचे ते होणार नाही. याच्यापुढे सांगतो, राष्ट्रवादीचे नेते अजितदादांनी सांगितलं तर कोणाचा बाप जरी आला तरी घटना बदलता येणार नाही. परंतु यांना कुठलाही मुद्दा नसल्यामुळं प्रचाराला घटनेच्या नावाखाली प्रचार करून त्या ठिकाणी चालले आणि म्हणून घटनेबद्दल मी सांगत असताना आतापर्यंतच्या काळात 106 वेळा घटना दुरुस्ती झाल्या आणि 106 पैकी 2014 पर्यंत 99 घटना दुरुस्ती झाली आणि 2014 ते 2023 पर्यंत 7 वेळा घटना दुरुस्ती झाली. ह्या 99 वेळा घटना दुरुस्ती होत असताना साधारणतः 42 घटना दुरुस्ती जी आहे ती जवळजवळ छोटीशी घटनाच बदलण्याचं काम त्या ठिकाणी केलं काँग्रेसने. 1976ला त्यावेळेला 5 वर्षे विधानसभेला 5 वर्षाच्या ऐवजी 6वं वर्ष देणं, संसद 6 वर्षे ठेवणं अशा प्रकारचे नियमात बदल केले. परंतु ते नंतर 44 घटना दुरुस्तीनंतर परत त्या ठिकाणी 5 वर्षाच्या त्या ठिकाणी करण्यात आले. हे सगळं सांगत असताना ज्यावेळेला मोदी साहेबांच्या काळात 7 वेळा घटना दुरुस्ती झाली, ती कुठल्या मुद्द्यावर घटना दुरुस्ती झाली ते मुद्देसुद्धा विचारात घेणं अत्यंत गरजेचं आहे. पहिला मुद्दा म्हणजे आपण जे सगळं बघतोय की एक राष्ट्र एकच टॅक्स असलं पाहिजे. त्या माध्यमातून GSTचा जो एक प्रकारचा देशामध्ये त्यावेळेला घटनादुरुस्ती करून GSTचा प्रकार राबवला. दुसरा जो आहे की ज्या वेळेला आपल्याला बांगलादेश आपल्यापासून बाजूला झाला त्यावेळेला काही जागेचा जमिनीचा पाठ त्या ठिकाणी राहिलेला होता आणि त्यासाठी घटनादुरुस्ती गरज होती. ती जागा आपल्या देशाला मिळावी, भारताला मिळावी आणि म्हणून त्यावेळेला ती एक घटनादुरुस्ती करण्यात आली. दुसरी घटनादुरुस्ती करत असताना SC आणि STला घटनेमध्ये ज्या राखीव जागा ठेवलेल्या आहेत राजकीयदृष्ट्या त्या प्रत्येक 10 वर्षांनी ठेवलेल्या आहेत. 2020ला ती मुदत संपणार होती आणि म्हणून त्यांनी 2020ची मुदत वाढवून
2030पर्यंत केली, ही घटना दुरुस्ती त्या ठिकाणी केली. दुसरं आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आताच आपण मराठा समाजाचं आरक्षणासंदर्भात आंदोलन झालं. कुठल्या समाजाला आरक्षण द्यायचा हा अधिकार राज्यांना नव्हता. तो अधिकार राज्याला देता यावा आणि म्हणून त्या संदर्भात भारत सरकारने घटना दुरुस्ती केली. ही घटना दुरुस्ती करत असतानाच याचं जे इम्पिरियल डाटा ज्याला द्यायचा होता, इम्पिरियल डाटा देताना जो आपला मागासवर्गीय आयोग आहे त्याला घटनात्मक दर्जा नव्हता. तो घटनात्मक दर्जा मिळावा मग त्या ठिकाणी दुरुस्ती करणं गरजेचं होतं. त्याला दुरुस्ती केली आणि म्हणून मागासवर्गीय आयोगाने घटनात्मक दर्जा मिळाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात इम्पिरियल डाटा तयार केल्यानं आज मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात त्याने प्रस्ताव त्या ठिकाणी दिला गेला. दुसऱ्या या ठिकाणी आपण GSTचा झाला, महिला संसद झाला. आता भविष्यात ज्या ज्या काही वेळा इलेक्शनच्या मध्ये जे लोकसभेचे जे वॉर्ड असतात ते चेंज होतात, तर ते यावेळेला क्रमानुसार वॉर्ड चेंज होणं गरजेचं आहे. ते 2026पासून वॉर्ड चेंज व्हावेत आणि म्हणून त्यासाठी सुद्धा घटना दुरुस्ती करणं गरजेचं होतं आणि म्हणून ते घटना दुरुस्ती त्यामध्ये केली. आणि शेवटची घटना दुरुस्ती जी केली त्याने 30 सप्टेंबरमध्ये 23, जे आपण सगळे म्हणतो की विरोधक म्हणतात की महिलांच्या विरोधी आहेत, परंतु महिलांना 30% आरक्षण द्यावं म्हणून संसदेमध्ये आणि म्हणून ती घटना दुरुस्ती केली आणि ते पुढच्या इलेक्शनपासून महिलांना 30% आरक्षण मिळेल. की जवळजवळ आपल्या देशामध्ये 250 महिला ह्या संसद त्या ठिकाणी बनतील आणि महिलांना त्या ठिकाणी पुढे येण्यास चान्स मिळेल. यापूर्वीसुद्धा काँग्रेसने प्रयत्न केला, त्यावेळेला का नाही केलं? महिलांचं करता नाही आलं, केलं नाही आणि त्याला त्याने ते केलेलं श्रेय त्यांना मिळू नये आणि म्हणून घटनेच्या नावाखाली हा बोंब चालू आहे त्यावेळी. आणि म्हणून ही घटना दुरुस्ती जी आहे ती सगळी बोंब जी आहे ती फसवी आहे. घटना दुरुस्ती हे कालानुरूप काही थोड्या प्रमाणात करावी लागते, परंतु घटना बदलण्याचा कुठलाही प्रश्न त्या ठिकाणी येत नाही. आणि म्हणून हे सगळं करत असताना देशाला प्रगती दिशेने आर्थिकदृष्ट्याने स्थिरता यावा यासाठी मोदी साहेबांनी जे काम केलं त्यामुळे त्यांना ते कामाचं कौतुक करण्याऐवजी त्या कामाचा कोणी पुढे येऊ नये म्हणून वेगळे विषय पुढे आणायचे आणि ते चालले. आपल्याला सगळ्याला माहिती आहे किती वर्ष राम मंदिराचा प्रश्न हा घोंगत पडलेला होता. कधीही काँग्रेसने त्यात हात घातला नाही, परंतु ज्यावेळेला BJP सरकार आलं आणि माननीय पंतप्रधान साहेबांनी त्या ठिकाणी विषय गाठला आणि आज 2 समाजावरचा कोर्टाच्या निर्णयानुसार सुप्रीम कोर्टाने असा तो प्रश्न सोडवला आणि आज संपूर्ण प्रकरण शांततेने गेलं. या 10 वर्षामध्ये कुठलेही जातीय दंगल झाली नाही आणि म्हणून जातीयवादी आपण कशाने म्हणतोय? प्रगती करत असताना, विकासाचे कामं करत असताना, सर्वांना बरोबर घेऊन धोरण राबवत असताना परत आपल्याला कधी संधी मिळणार नाही या भीतीने विरोधक खोटा प्रचार करतायत. हा खोटा प्रचार थांबवण्यासाठी आपण सर्वांनी मोदी साहेबांना परत एकदा सुधार करण्यासाठी आपण सर्वांनी म्हणून ते काम केलं पाहिजे. आणि हे काम करत असताना BJP म्हणून नाही तर एक देशभक्त म्हणून, आपल्या देशाची प्रगती व्हावी म्हणून आपण या सरकारला निवडून दिलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या इथून जे उमेदवार आहेत बारणे साहेबांना आपण सर्वांनी भरघोस मत देऊन निवडून द्यावं अशी मी आपल्या या सर्वांना विनंती करतो. बारणे साहेबाला मत म्हणजे मोदी साहेबाला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत. तेव्हा आपण सर्वांनी या ठिकाणी भरघोस मताने बारणे साहेबांना निवडून द्यावे आणि मला विश्वास आहे की लाखोच्या मताने बारणे साहेब निवडून येतील, यात कुठेही शंका नाही. धन्यवाद.